आयसीसीने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत गोलंदाजीमध्ये प्रथम स्थान पटकावणारा कोण पहिला भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे? अ. जसप्रीत बुमराह, बी. मोहम्मद सिराज, सी. मोहम्मद शमी, डी. अर्शदीप सिंग. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. जसप्रीत बुमराह. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारामध्ये अव्वल स्थान पटकावणारा जसप्रीत बुमराह हा जगातील कितवा वेगवान गोलंदाज ठरला आहे? अ. दुसरा, बी. तिसरा, सी. पहिला, डी. चौथा. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. पहिला. समान नागरी कायदा लागू करणारे कोणते राज्य देशातील पहिले राज्य ठरले आहे? अ. आसाम, बी. उत्तराखंड, सी. बिहार, डी. गुजरात. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. उत्तराखंड. प्रवासी संख्येत पुणे विमानतळ देशातील व्यस्त विमानतळामध्ये कितव्या स्थानावर पोहोचले आहे? अ. 5, बी. 7, सी. 8, डी. 9. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. 9. भारतीय वंशाच्या कोणत्या देशाच्या शिक्षिका आणि राजकारणी श्रीला फ्लेदर यांचे निधन झाले आहे? अ. अमेरिका, बी. चीन, सी. ब्रिटिश, डी. जपान. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन सी. ब्रिटिश. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अंदाजानुसार जागतिक कच्च्या तेलाच्या मागणीमध्ये भारत चीनला कोणत्या वर्षापर्यंत मागे टाकेल? अ. 2028, बी. 2027, सी. 2026, डी. 2025. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. 2027. सध्या कच्च्या तेलाचा सर्वात मोठा ग्राहक कोणता देश आहे? अ. चीन, बी. भारत, सी. अमेरिका, डी. इंग्लंड. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन अ. चीन. नवी दिल्ली येथे आयोजित पहिल्या बिमस्टेक अक्वाटिक अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे? अ. नरेंद्र मोदी, बी. नितीन गडकरी, सी. पीयूष गोयल, डी. अनुराग ठाकूर. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. अनुराग ठाकूर. अहमद अब्द बिन मुबारक यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे? अ. इराक, बी. येमेन, सी. म्यानमार, डी. इटली. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन बी. येमेन. फारुकी नाजकी यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? अ. राजकारण, बी. उद्योग, सी. गायक, डी. साहित्य. तुमचे बरोबर उत्तर आहे ऑप्शन डी. साहित्य.